नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे। आज आपण प्यारवाली लव्ह स्टोरी ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। एक मुलगा असतो, त्याला नवीन नवीन डिझाईनच्या वस्तू बनवण्याची खूप आवड होती। त्याच्या हातात एक वेगळीच जादू होती। तो बाहेर काम करून आपलं पोट भरून खायचा। एक दिवस त्याची आई खूप आजारी पडते। तो आणि त्याचे वडील भरपूर प्रयत्न करतात, पण त्याची आई काही वाचत नाही। आई नसल्यामुळे घरातल्या सगळ्या जबाबदारी त्याच्यावर येऊन पडतात। त्याला जेवण करायला खूप आवडायचं। जेवणात तो नेहमी प्रत्येक वेळेस नवीन नवीन रेसिपी बनवायचा। एक दिवस तो एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये कामाला लागतो। दिवसभर काम करता करता तो आपली आवड सुद्धा जपायचा। त्याचा स्वभाव खूप चांगला होता। त्याला एक मुलगी खूप आवडायची। त्या मुलगीला सुद्धा तो खूप आवडायचा। त्या मुलगीला काय हवं काय नको ते नेहमी बघायचा। तिला कोणतीही गोष्ट हवी असेल तर तो केव्हाच मागे पुढे बघायचा नाही। त्याच्याकडे पैसे नसले तरी सुद्धा तो पैसे ॲडजस्ट करून तिच्यासाठी तो ती गोष्ट आणायचा। त्याचा तिच्यावर खूप जीव होता। तिने त्याच्याकडे त्याचा जीव जरी मागितला असता ना, तरी सुद्धा तो द्यायला तयार झाला असता। एवढं तो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा। दोघे पण नेहमी मज्जा मस्ती करायचे। दोघांच्या मध्ये खूप छान बॉन्डिंग होतं। तिचा सुद्धा स्वभाव खूप छान होता। दिवस रात्र तो नेहमी तिच्याच विचारात गुंतलेला असायचा। दोघे पण नेहमी तासनतास बोलत बसायचे। एक दिवस त्याला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं। तिथेच एक वर्ष जवळजवळ राहावं लागतं। तो दररोज तिच्या आठवणींमध्ये हरवलेला असायचा। तिचा फोटो नेहमी त्याच्यासोबत असायचा। जेव्हा जेव्हा त्याला तिची खूप आठवण यायची तेव्हा तो तिचा फोटो बघत बसायचा। काही दिवसानंतर तो आपल्या गावी येतो। गावी आल्या आल्या सर्वात पहिल्यांदा तो तिला भेटायला जातो। तेव्हा त्याला अशी काही गोष्ट कळते की ते ऐकून ते बघून त्याला शॉकच बसतो। तो जिच्यावर एवढ्या मनापासून प्रेम करत होता तीच मुलगी त्याला फसवते। त्या मुलगीचं दुसऱ्याच कुठल्या तरी मुलग्यावर प्रेम असतं आणि तिचं त्या मुलग्यासोबत लग्न झालेलं असतं। हे बघून त्याला खूप दुःख होतं। त्याला खूप वाईट वाटतं। तो पूर्णपणे खचून जातो। कितीतरी दिवस तो डिप्रेशनमध्ये राहतो। त्याला काही सुचतच नाही। तिच्यासाठी तो खूप रडतो, कारण त्याने तिच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं। कितीतरी दिवस तो कोणाशीच बोलत नाही। एकटा एकटाच राहायला लागतो। त्याचा प्रेमावरचा विश्वास उडतो। त्याला प्रेम ही भावनाच खोटी वाटू लागते। अशीच कितीतरी वर्ष निघून जातात। त्यानंतर त्याच्या आयुष्यात एक खूप चांगली मुलगी येते। ती मुलगी त्याला प्रेरित करते आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रवृत्त करते। तिचा स्वभाव खूप चांगला होता, पण त्याचा प्रेमावरचा विश्वास उडाल्यामुळे तो सहजासहजी तिच्यावर विश्वास ठेवत नाही। हळूहळू त्याला सुद्धा तिच्यावरच्या प्रेमाची जाणीव होऊ लागते। जेव्हा जेव्हा तो डोळे मिटायचा तेव्हा तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर तिचा चेहरा दिसू लागला होता। तिला सुद्धा तो खूप आवडू लागला होता, पण बोलायचं कसं हा प्रश्न दोघांना सुद्धा होता। पण एक दिवस तीच धाडस करून त्याला विचारते, तुला मी आवडते का? मला तू खूप आवडतोस। माझ्यासोबत लग्न करशील का? तिचं हे बोलणं ऐकून त्याला खूप आनंद होतो। त्याचा स्वभाव खूप चांगला असल्यामुळे एका मुलगीने जरी त्याची फसवणूक केली असली तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात त्याला समजून घेणारी, त्याला प्रेरित करणारी मुलगी त्याच्या आयुष्यात येते। जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याचा चांगला विचार करतात त्यांच्या आयुष्यात नेहमी चांगलेच होते। आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।